हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याकडनं बऱ्याचशा चुका होत असतात आणि म्हणूनच आपण कधी कधी भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा जर आपल्या घराची प्रगती होत नाही आणि आपल्याकडे पैसा हा टिकत नाही, माता लक्ष्मी नाराज होत असते, तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायच्या नाहीयेत आणि त्याचबरोबर स्वयंपाकघरामधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कधीही संपू सुद्धा द्यायच्या नाहीयेत। तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती संपत्ती ऐश्वर्य हवं असतं आणि घरामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं भांडण वादविवाद कलह होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न सुद्धा करत असतो। पण बऱ्याच वेळेला आपल्याकडनं काही ज्या चुका असतात तर या चुकांमुळे घरातलं वातावरण बिघडत असतं आणि घरामधली सुख शांती सुद्धा भंग पावत असते। आणि या आपल्या संपूर्ण घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर। आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती एकदा तरी स्वयंपाकघरामध्ये हा जातच असतो आणि घरातील स्त्रिया म्हणजे घरातील जी स्त्री आहे तर ती लक्ष्मीचं स्वरूप असते आणि ही घरामध्ये म्हणजे घरातली लक्ष्मी सदैव स्वयंपाकघरामध्येच कामामध्ये बिझी असते। 100 पैकी 80% महिला ज्या आहेत तर त्या स्वयंपाकघरामध्ये आपला वेळ घालवत असतात आणि घरामध्ये छोटे असो किंवा मोठे असो तर वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात आणि असे काही नियम सुद्धा असतात तर या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये पाळायच्या असतात। आपलं घर जर योग्य आणि चांगल्या ठिकाणी आणि वास्तुशास्त्रानुसार जर बांधलं गेलं असेल तर त्या घरामध्ये समृद्धी आणि संपत्ती अन्नधान्य याची कधीही कमतरता पडत नाही। तर पहा, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात जर आपल्याकडनं काही चुका झाल्या तर आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे घरातलं शांतता सुद्धा भंग पावते आणि कुटुंबातील सदस्यांचं आरोग्यावरती सुद्धा याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टी आहेत तर याची आपल्याला काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। घरामध्ये तर शांतता टिकवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला काही नियम जे आहेत ते पाळायचे आहेत। तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते की स्वयंपाकघरामध्ये अशा कोणती गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठेवायच्या नाहीयेत। म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कधीही औषध सुद्धा ठेवायचं नाहीये। तर पहा, बऱ्याच महिला किचन मध्ये औषधं ठेवत असतात तर ते अत्यंत चुकीचं आहे। वास्तुशास्त्रानुसार औषधं कधीही स्वयंपाकघरामध्ये ठेवू नये। असं केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते आणि तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी सुद्धा बराचसा पैसा सुद्धा खर्च होत असतो आणि त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या जाणवू लागत असतात। तर अशा वेळेला काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडला की स्वयंपाकघरामध्ये समोर औषध आपण ठेवत असतो जेणेकरून ते लवकर आपल्या लक्षात येईल आणि अशा पद्धतीने आपण स्वयंपाकघरामध्ये औषधं ठेवली जातात। तर बघा, स्वयंपाकघरामध्ये आपल्याला चुकून सुद्धा कधीही औषधही ठेवायचे नाहीयेत। यानंतर पुढची चूक जी आहे तर ती म्हणजे आपल्या घरामध्ये आपण जे कणिक मळलेलं असतं तर ते फ्रीज मध्ये ठेवलं जातं। सकाळच्या घाई असते किंवा संध्याकाळची घाई असते तर अशा वेळेला आपण जे कणिक मळतो तर जे उरलेलं कणिक असतं तर ते फ्रीज मध्ये आपण ठेवत असतो। तर बघा, जास्तीची कणिक जी आपण मळत असतो आणि ती आपण फ्रीज मध्ये ठेवत असतो तर ते अत्यंत चुकीचं आहे। कधीही जास्त कणिक तुम्ही मळू नका आणि ती फ्रीज मध्ये ठेवू नका। वास्तुशास्त्रानुसार हे अजिबात योग्य नाही आणि हे चुकीचं मानलं गेलेलं आहे। असं केल्याने आपल्या आरोग्याची हानी होते आणि शनी आणि राहूचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्यावरती होत असतो। त्यामुळे आपल्याला मळलेली कणिक ही फ्रीज मध्ये ठेवायची नाहीये। त्याच वेळेला बघा, बऱ्याच वेळेला काम करत असताना भांड्याला भांडं लागतं आणि थोडाफार तडा जात असतो। तर अशी तडा गेलेली किंवा क्रॅक झालेली जी भांडी असतात तर ती आपल्याला वास्तुशास्त्रानुसार अजिबात आपल्या घरामध्ये वापरायची नसतात। त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बिघडते आणि डोक्यावरती कर्ज सुद्धा वाढत असतं आणि यासोबतच परस्पर मतभेद सुद्धा वाढतात। त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला तुटलेली फुटलेली भांडी आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीये। आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये कधीही आपल्याला शूज आणि चप्पल घालून फिरायचं नाहीये। वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे। बरेच वेळेला आपण थंडीच्या दिवसांमध्ये स्त्रिया या चप्पल घालून स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात आणि इकडे तिकडे फिरत असतात, पण साक्षात अन्नपूर्णा मातेचा अपमान यामुळे होत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत असते
आणि अशा घरांमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास टिकून राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांसोबतच धनधान्याची सुद्धा कमतरताही भासत राहते। या काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये कधीही करायच्या नाही आहेत आणि या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत। त्याचबरोबर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। अशा काही गोष्टी सांगणार आहे तर त्या आपल्याला कधी सुद्धा आपल्या घरामध्ये संपवून द्यायच्या नाही आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मीठ। मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा हा घटक आहे। आपल्या घरामध्ये मीठ हे कधीही संपून देऊ नका। मीठ संपायच्या आधीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये नवीन मीठ आणून ठेवायचं आहे। मीठ संपल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि त्यामुळे वास्तुदोष सुद्धा आपल्या घरामध्ये तयार होत असतात आणि त्याचा सर्वाधिक प्रभाव सुद्धा घरातील स्त्रियांवरती पडत असतो आणि पैशाच्या संदर्भात किंवा आर्थिक समस्या सुद्धा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात। त्यामुळे मिठाचा वापर हा आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी करत असतो, जसं की स्वयंपाकघरामध्ये करत असतो। त्याचबरोबर नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा आपण मिठाचा वापर करत असतो। आपल्या घरातली फरशी पुसण्यासाठी सुद्धा आपण मीठ हे टाकत असतो आणि त्यामुळे घरातली अलक्ष्मी आपल्या घरातनं बाहेर जात असते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश हा होत असतो। आणि जर आपल्या घरामध्ये मीठ संपलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती बाहेर जाते आणि अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते। त्यामुळे चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये मीठ हे संपवून देऊ नका। यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे पीठ। पीठ स्वयंपाकघरामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपल्या स्वयंपाकघरामध्ये पीठ संपत आलं तर संपण्याच्या आधीच आपल्याला नवीन पीठ आणून दळून ठेवायचं आहे। पीठ जे आहे तर ते आपल्याला संपू द्यायचं नाहीये। त्यानंतर गहू तांदूळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला आणून ठेवायचं आहे। थोडं जरी आपल्या घरामध्ये पीठ कमी राहिलं असेल किंवा तांदूळ कमी राहिलं असेल तर ते सुद्धा आपल्याला आधीच आणून ठेवायचं आहे आणि आपल्या डब्यामध्ये आपल्याला आणून टाकायचं आहे। पूर्ण पीठ जर आपल्या घरातलं संपलं तर आपली समाजामध्ये आपला अपमान होण्याचा प्रसंग ओढवू शकतो आणि सोबतच माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यावरती नाराज होत असते। त्यामुळे चुकून सुद्धा आपल्या घरातलं पीठ आणि मीठ हे आपल्याला संपू द्यायचं नाहीये। यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ। तांदूळांना आपण अक्षदा सुद्धा म्हणतो, अक्षदा म्हणून आपण आपल्या पूजेमध्ये वापरत असतो। तांदळामुळे शुक्र ग्रहाचा दोष हा लागत असतो आणि शुक्र ग्रह सुख संपत्तीचा अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो आणि म्हणूनच तांदळामुळे घरामध्ये पैशाच्या संबंधित अडचणी या निर्माण होत असतात। घरामध्ये पैसा न टिकणं यासाठी घरामध्ये तांदूळ जो आहे तर तो कधीही आपल्याला संपू द्यायचा नाहीये। आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तेल। तेल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा संपू द्यायचं नाहीये। तुम्ही तेलाचे जर पॅकेट्स वापरत असाल तर ते तुम्हाला आधीच आणून ठेवायचे आहे। त्यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष लागत असतो। त्यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी नाराज होत असते। तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये या ज्या काही चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आपल्याला कधीही चुकून सुद्धा संपून द्यायच्या नाहीयेत। जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची नक्कीच काळजी घ्यायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।